हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे माझा भाचा आणि बिट्टू मस्त खेळत आहे। तो मस्त काही करून दाखवतो, गायगाईची ॲक्शन वगैरे करतो। आता तो पूर्ण 1 वर्षाचा झालाय, त्यामुळे चालायला देखील लागलाय। बिट्टू आणि त्याची मस्त इथे जोडीत जमली आहे। काल खूप दगदग झाली ना, त्यामुळे आम्ही जरा लेटच उठलो होतो। लेट उठलं तर सर्व काम सावकाश चालू होतं। नाश्ता वगैरे झाल्यानंतर पहिला मी माझा स्किन केअर करून घेतला, त्यानंतर परत संघर्ष घरी आला। इथे तिघं आज ना ते मस्तपैकी ते पोंगे आणि कुरकुरे असतात ते खात बसलेले। बिट्टू त्याच्याशी बोलत होती, पण आता त्याला काही बोलता येत नाही, त्यामुळे तो फक्त तिला हा मध्ये उत्तर द्यायचा, कारण की तो खूप लहान आहे ना। जेवण झाल्यानंतर निवांत बसलेले होते आणि अचानक यांचा प्लॅन झाला माझ्या आईचा आणि मीनूचा की आपण रिसेप्शन मध्ये जाऊया नरदेवाकडे। दोघी माहिती की ते मस्त सेम कपडे घालून तयार झाल्यात। उन्हामुळे माझी तर अजिबातच इच्छा नव्हती बाहेर जायची, त्यामुळे मी मस्त म्हटलं आराम करते, तुम्ही जाऊन या। अति टॅलेंटेड मुलगी माझी, तिला खाली स्प्रेची बॉटल दिली, तिने तिच्या डोळ्यात स्प्रे मारला बघ। आई बाय, लवकर ये, आईला सांग लवकर ये आई, तुझी आठवण येणार बाय करायला। बाय। आई आणि मीनू गेल्यानंतर ना मी अजिबातच शूट केला नव्हता, मस्तपैकी आराम केला। आणि हा जो शूट आहे ना, हा दुसऱ्या दिवसचा शूट आहे। फोनमध्ये स्टोरेज कमी असल्यामुळे मी शूट पण केला नव्हता जास्त। दुपारी आला होता गोळ्यावाला, म्हटलं बाबांना घेऊन या। बिट्टू तशी खायला लागली जसं काही तो गोळा वरण भातूच आहे। त्यानंतर तिला सांगितलं की असं ओळून खायचं, तर मग ती खायला लागली। संध्याकाळी इथे आमची तयारी झाली घरी जायची। 2 दिवस पटकन माहेरी निघून गेले कसे समजले नाही। इथे आम्ही तयारी करत होतो, आई आमच्या पिशव्या भरून देत होती। बाबाची पण तयारी चालू होती, कारण ते आमच्या सोबत येणार होते, कारण की अकोल्यामध्ये आमच्या नातेवाईकांचं लग्न आहे, त्यामुळे आई चालते ना। मम्मी त्याला घेऊन जा ना। डंबलू भाषाला जवळ घेऊन थोडासा लाड वगैरे केला, आता बाय करायचं होतं। पण बिट्टूची अशी इच्छा होती की त्याला पण आपल्या सोबत घेऊन आपल्या घरी चालायचं, कारण की खूप जीव लावत होती ती त्याला। ज्यावेळी निघालो ना घराबाहेर, त्यावेळेस आईच्या डोळ्यात पाणी आलं। यायची तर इच्छा नव्हती, पण काय करणार, आपण माहेरी किती दिवस राहिलो तरी शेवटी आपल्याला सासरी यावंच लागतं। बाबासोबत मस्करी करत आम्ही प्रवास करत होतो। बिट्टू खूप खुश होती घरी जायचं नाव काढल्यानंतर। बिट्टूचे बडे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते, त्यावेळेस वाजले होते 6। तयारी वगैरे करेपर्यंत 6:30 वाजले। घरी पोहोचलो पण नाही तर अंधार पडला होता। माहेरी जात असताना माहेरचा रस्ता संपत नव्हता, आणि जात असताना मात्र रस्ता लवकर संपत होता। हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।